उत्तर आहे त्याला म्हणतात अफर्मेशन. आता अफर्मेशन म्हणजे काय, की आपलं मूल हट्टी आहे, अभ्यास करत नाही, तर आपण प्रत्येकाला हेच सांगतो. हे न बोलता आपल्याला हे बोलायचं आहे की माझं मूल हे आज्ञाधारक आहे, तो स्वतःहून अभ्यास करतो, त्याला अभ्यास करायला आवडतो. हे झालं अफर्मेशन. ओके. तुम्हाला जे हवं आहे ते बोलायचं. नात्यांमध्ये तणाव आहे, हजबंड बर्थडेला अॅनिव्हर्सरीला गिफ्ट आणून देत नाही, तर गावभर ते नाही सांगायचं. असं म्हणायचं की माझ्या हजबंडने लक्षात ठेवून आठवणीने माझ्यासाठी छानसं गिफ्ट आणलेलं आहे, असं म्हणायचं. जे हवं आहे ते डिक्लेअर करायचं, ते झालेलं आहे. मला जॉब नाही मिळत, मला जॉब नाही मिळत, मला जॉब नाही मिळत, याचा गाजावाजा नाही करायचा. असं म्हणायचं की मला जॉब मिळालेला आहे. तिथे तुम्ही सांगू शकता की या कंपनीमध्ये या पोस्टवर इतक्या सॅलरीचा जॉब मला मिळालेला आहे. याला म्हणतात अफर्मेशन. ओके, झालं क्लिअर? आता हे अफर्मेशन काय करायचे असतं, तर 21 डेज, ओके, 21 दिवस पर्यंत दररोज नियमितपणे सकाळी उठल्या उठल्या लगेच आणि रात्री झोपायला जाण्याच्या पूर्वी, म्हणजे बस आता झोपायचंच आहे, त्याच्या जस्ट 10 ते 20 मिनिट आधी आपल्याला आपल्या पांढऱ्या स्वच्छ कोऱ्या करकरीत वहीमध्ये लिहायचे आहे, लाल पेनाने किंवा निळ्या पेनाने. ओके. लाईन्सची वही असते ना, ते पेजेस नाही वापरायचे, पूर्ण कोरे पेजेस घ्यायचे, त्याच्यावर लाल रंगाचा पेन वापरा. जसं जसं पुढे जाणार तसं तसं तुम्हाला लक्षात येईल, शिकायला मिळेल की प्रत्येक एक कलर एका ठराविक प्रॉब्लेम साठी किंवा सोल्युशन साठी वापरला जातो. पण आता सध्या पुढचं एवढं लक्षात घ्या की संपूर्ण कोरे कागद घ्यायचे, त्याची एक वही मिळते, ती वही घ्यायची, 21 वेळेला लिहायचं. याला म्हणतात अफर्मेशन. शिवाय हे तुम्ही दिवसभर मनातल्या मनात चॅन्ट करू शकता. ओके. दिवसभर कंटिन्यू मनातल्या मनात आपल्याला चॅन्ट करायचंय. चॅन्ट करणं म्हणजे म्हणणं मनातल्या मनात. ओके. अदरवाईज तुम्ही संकल्प करून 42 दिवस पर्यंत हे लिहू शकता. कशासाठी? लवकर त्याचा रिझल्ट मिळावा. मग आता संकल्प कसा करणार? एवढे दिवस आपण काय केलेलं आहे की निगेटिव्ह बोललेलो आहोत. मग आपल्याला आधी त्याची माफी मागायची, सॉरी म्हणायचं. ओके. तर संकल्प करायचा की मला पाहिजे तो जॉब मला मिळालेला आहे, त्यासाठी मी हे अफर्मेशन किंवा ही प्रार्थना करत आहे. मग लिहायचं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आणि मग हे आपल्याला 42 दिवस रोज लिहायचं पण म्हणायचं पण 21 वेळेला. चारही वाक्य रोज 21 वेळेला लिहायची 42 दिवस पर्यंत. जर लवकर रिझल्ट हवा असेल तर, आणि जर रेखीची दीक्षा होत असेल तर मग अजूनच सोपं होऊन जाईल. ओके. तर माझा विचार आहे आपली उद्या रेखीची दीक्षा होईल, याच वेळेला होईल. ओके. तर ज्यांना कुणाला रेखी शक्तीला कनेक्ट व्हायचं असेल त्यांनी आज मला सांगायचं आहे, तुम्ही समोर अपील तुम्हाला करावे लागेल की मला दीक्षा द्या, तुमचं नाव, तुमचं वय, तुमचं गाव मला माहिती पाहिजे, मला कुणाला ती ऊर्जा पाठवायची आहे ते मला माहिती पाहिजे. आणि आता ठीक आहे तुमचे व्हिडिओज बंद आहे, पण दीक्षेच्या वेळेला कंपल्सरी व्हिडिओ सुरू पाहिजे. तुम्ही इथून, तर तुम्ही जिथे मांडी घालतात, फोल्ड आपण करतो, त्याला मुलाला चक्र म्हणतात, तिथपर्यंत तुम्ही मला दिसायला पाहिजे. आणि फ्री क्लासची ऍडव्हर्टाइजमेंट होती, पण मी तुम्हाला रेखीचा नियम सांगितलेला आहे की एनर्जी एक्सचेंज असतो. ओके. सो जर तुम्हाला असं वाटलं असेल की एवढ्या 6-7 दिवसामध्ये मी काहीतरी तुम्हाला दिलंय पॉझिटिव्ह, ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं किंवा बदललं आहे, बाजारात गेलो की असे आपले 1000-2000 रुपये खर्च होतात, जर या एका गोष्टीमुळे, या एका 10-12 दिवसाच्या सेशनमुळे अजून बराच सिलेबस बाकी, ओके, तो सिलेबस दीक्षेच्या नंतरचा आहे, म्हणून उद्या दीक्षा आहे, त्याच्यानंतर तो सिलेबस आहे, तो सेशन सगळेच जॉईन करू शकतात. ओके. काहींना अशी भीती असेल की अरे बापरे दीक्षा म्हणजे काय असते, नको घ्यायला, मग सेशनच करून घेऊ, तर तुम्ही करू शकता, हरकत नाही.
पण तुम्हाला जर दीक्षा हवी असेल, कारण ती एनर्जी एक्सचेंज असते. ओके. जर कुणाला तरी मनापासून असं वाटत असेल की नाही, आमच्या आयुष्यात काहीतरी फरक पडला, तर त्यांनी 600 रुपये एनर्जी एक्सचेंज पाठवायचा आहे. ओके. 600 रुपये. अदरवाईज तुम्हाला नसेल वाटत द्यायचा, इट्स ओके, नका देऊ. ओके, कंपल्सरी नाही. पण रेकीचा नियम आहे. आणि रिटर्न गिफ्ट वगैरे ती सगळी कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेली होती की कर्मा रिटर्न्स. मग तुम्हाला माझ्यासोबत जन्मानुजन्म ते घडण्यासाठी बांधील राहायचं की इथेच मोकळं होऊन जायचं, ते तुम्ही ठरवायचंय. त्याच्यानंतर जी लोक 600 रुपये एनर्जी एक्सचेंज म्हणून पे करतील, त्याच्यात तुम्हाला तेवढ्या किमतीचे खूपच सुंदर डिव्हाइन प्रॉडक्ट, काहीतरी डिव्हाइन गिफ्ट तुम्हाला घरपोच मिळेल. म्हणजे मी आता तुम्हाला एक तर कोर्स घेतलाय माइंड पॉवर, म्हणजे कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड, एक कोर्स घेतलाय होपोनोपोनो थेरपी. आज संपूर्ण एक कोर्स आपण घेत आहोत ऑरा आणि चक्रा. ओके. त्याच्यानंतर आपण रेकीचा कोर्स घेत आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला झिगो सिम्बॉल, मनी मंत्र देणार आहे. तुमचे आर्थिक प्रॉब्लेम निघून जाण्यासाठी पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला खास मनी मंत्र देणार आहे, पैसे कसे आकर्षित करायचे. ओके. तर हे सगळं देते आहे. मग ज्यांना कुणाला मनापासून वाटेल त्यांनीच ते एनर्जी एक्सचेंज 600 रुपये शेअर करायचं आहे. ज्यांनी पूर्ण मी सांगितल्याप्रमाणे 600 दिला, त्यांनी ऍड्रेस पण द्यायचा आहे. तुमच्या तुमच्या ऍड्रेसवर घरपोच तुम्हाला एक सुंदरसं डिव्हाइन गिफ्ट मिळेल. ओके. आता अफर्मेशनचा ज्यांचा प्रश्न होता ते क्लिअर झालाय, तिथून आपण हे पुढे पुढे आलो. तर अफर्मेशन काय असतात ते तुम्हाला आलंय लक्षात? ओके, ठीक आहे. चलो. आता आज आपल्याला प्रॅक्टिकल करायचं. सगळ्यात पहिली तर वहीवर दिनांक लिहा. ओके. दिनांक जर लिहून झाली असेल तर पहिलं वाक्य लिहायचं आहे, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. दुसरं वाक्य लिहायचं आहे, जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतात. ओके. आणि तुमची वही आता बहुतेक तुमच्याकडे लाईन्सची असेल, बरोबर? वहीमध्ये लाईन्स असतील. वरती जो समासाचा भाग असतो ना, तिथे कोरी जागा असते, बरोबर आहे? तर त्या कोऱ्या जागेत तुम्हाला काय करायचंय, आपण कपाळावर जी टिकली लावतो ना, तेवढी टिकली गोल काढायचंय, डार्क गोल काढायचंय. ओके. आता माझी टिकली दिसते का तुम्हाला? ती खूपच छोटी पण. ओके. त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी काढा. प्लेन काढा. प्लेन करायची, एकदम प्लेन. आणि ज्यांची काढून झाली असेल त्यांनी काय करायचं, एक टक त्या टिकलीकडे बघायचंय. ज्योतिताईंची आहे बघा, दिसते लाल रंगाची टिकली. हा, तर तशी टिकली काढा किंवा त्याच्यापेक्षा छोटी काढायची. ती कोरी जागा आहे ना, तिथे काढा, कोऱ्या जागेत. आणि ती काढून झाली की त्या टिकलीकडे एकटक बघायचं आहे आणि तुम्हाला काही जाणवतंय का ते सांगायचं. बघायचं एकटक. त्या भोवती तुम्हाला काहीतरी दिसतंय का, गोल 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 फिरताना? दिसतंय? कुठल्या रंगाचं दिसतंय? व्हाईट. येस, व्हेरी गुड. बरोबर. तर याला म्हणतात ऑरा. काय म्हणतात त्याला? ऑरा. जसं डे वन ला आपण सारखं 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 ऑरा 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 बोलत होतो, तर आता ऍक्च्युली तुम्ही ऑरा बघणार पण आहात, फील पण करणार आहात. आणि रेकीची दीक्षा झाल्यानंतर तुम्ही तुमचा ऑरा क्लीन पण करणार आहात. ओके. आज पण करणार आहोत आपण, म्हणजे फील करणार आहोत. पण दीक्षा झाल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रभाव प्रकर्षाने जाणवेल की काय असते दीक्षा किंवा काय असते रेकीची एनर्जी. ओके. तर बघा, एक नॉन लिव्हिंग आहे. तुम्ही एक टिकली काढली, एक डॉट काढला, बरोबर? तो डॉट कसा आहे? नॉन लिव्हिंग आहे.
बरोबर. तर ब्रह्मांड हे काय आहे, एनर्जीचं तयार झालेलं आहे. या ब्रह्मांडामध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, अगदी एक धुळीचा कण आहे, त्या प्रत्येकाला एनर्जी आहे. ओके, त्या प्रत्येकाला एनर्जी आहे. आता तुमचा स्वतःचा जो पेन आहे तो तुम्ही तुमच्या नोटीवर ठेवून द्या आणि त्याचा ऑरा बघण्याचा प्रयत्न करा. त्या पेनाच्या भोवती तुम्हाला काही दिसतं का, प्रयत्न करा. एक टक बघायचं आहे, साधारण 20 ते 30 35 सेकंद पर्यंत. एक 35 40 सेकंद एक टक पापडी न चुकवता बघायचं आहे. त्या पेनाचा ऑरा तुम्हाला दिसायला लागेल. त्यानंतर डोळे बंद करा आणि फील करा तुम्हाला काय जाणवतंय, काय दिसतंय. एका वेळी एकीनेच माईक सुरू करून बोलायचंय, सांगायचं. ओके. येस, बरोबर दिसलं. अजून कुणाला दिसलं? हा झाला वस्तूंचा ऑरा. ओके, तुम्हाला डे 2 ला पीपीटी मध्ये मी टमाट्याचा, ब्रोकोलीचा, नॉनव्हेजचा, मांसचा ऑरा दाखवलेला होता, शिजवल्यानंतर आणि शिजवण्याच्या आधी. बरोबर. तर प्रत्येकाला ऑरा आहे. आता इथे माझ्या नाकाच्या शेंड्याकडे एक टक बघायचं आहे आणि इथे माझ्या भोवती तुम्हाला ऑरा दिसतो का बघायचं. दिसलं? दिसतोय ऑरा. कुठल्या रंगाचा दिसला? व्हाईट दिसला. ओके. तर आपण आजपर्यंत बघतच नव्हतो. आपण आजपर्यंत आपल्याला ऑरा हा शब्दच माहिती नव्हता, आपण प्रयत्न पण केला नव्हता कधी बघण्याचा, किंवा आपल्याला मेथडच माहिती नव्हती. तर काय असतं, जे तुम्हाला आता दिसलं हे आहे आपलं स्थूल शरीर आणि याच्या भोवती 7 लेयर्स आहेत. ओके. तर प्रत्येक लेयर आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूशी जोडलेला आहे. तो आहे आपला ऑरा. हे आता आपण पुढे पीपीटी मध्ये पुन्हा बघणार आहोत आजच. ठीक आहे. मग आता ऑरा कसा खराब होतो ते पण आज आपण बघणार आहोत. आता तुमच्या घरात, कुणाच्या घरात कोणी एक व्यक्ती आहे का, अजून घरात फॅमिली मेंबर आहे, कोणाच्या घरात आहे आता? हा, श्रेयस. ताई तुमचं नाव सांगावं, मला नाव लक्षात येत नाही. हा, अच्छा. ओके, तुमच्या घरात कोण आहे त्यांना बोलवा आता. अजून कुणाच्या घरात कोणी असेल फॅमिली मेंबर तर त्यांना बोलवा. यांना पीठ मध्ये घ्या. प्रत्येकाने काय करायचंय, आपले हात असे घासायचे आहेत. ओके, घर्षण करायचंय. आणि ज्यांच्या घरात फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी असं समोरासमोर उभं राहायचंय. उभं राहायचंय समोरासमोर इतकं. ओके. दोघांनी घर्षण करायचं हाताचं, जरा लांब उभं राहता येईल, एक 3 4 पावलं लांब उभं राहा. ओके. अजून कोणाकडे आहे स्क्रीनवर, कोण आहे अजून ज्यांच्या घरात पार्टनर आहे कुणीतरी प्रॅक्टिकल करण्यासाठी? ज्यांच्या ज्यांच्याकडे असेल त्यांनी करायचं आहे. ओके. आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी स्वतः कसं करायचं जसं मी करते. आता हळूवार हे हात आहे ना असं लांब घेऊन जायचे. ताई तुम्ही आता त्याच्या जवळ हात घेऊन जा, तुम्ही खूप जवळ उभे, जरा लांब उभे राहा. हा. आणि बाळा तू आता फक्त असे हात करून उभा राहा. हे बघ, इकडे बघ, फक्त असं उभा राहा, हलू नको. ओके. आता ताई तुम्ही हळूवार त्याच्याकडे, अगदी हळूवार असं जा, चालत चालत त्याच्या जवळ जा. बाकीच्यांनी स्वतःच्याच हाताने करायचं, जवळ दूर, जवळ दूर.
आपल्या दोन्ही हातांमध्ये काही जाणवतंय का? किंवा तुम्ही आईने फिरलो तुम्हाला काही जाणवतंय का हातांमध्ये? तू सांग बरं बाळा, काय जाणवलं तुला? मुंग्या? अच्छा, तुम्ही सांगा ताई. अट्रॅक्शन. बरोबर. काय वाटलं? थंड जाणवलं. येस. अजून स्वातीताई, तुम्हाला काय जाणवलं मुलीला आणि तुम्हाला? मॅग्नेटिक फील्ड वाटलं. येस. येस. ओके, सोहम नावाने कोण जॉईन आहे बोला. तुमचे नाव काय? कुठून आहात तुम्ही? अच्छा, सरनेम काय? अच्छा, ओके. हा, काय जाणवलं सांगा. मॅग्नेटिक फील्ड. कळलं तुम्हाला मी इतके दिवस काय सांगते आहे, एनर्जी काय असते, लहरी काय असतात, फ्रिक्वेन्सीज काय असतात, युनिवर्स आणि पंचमहाभूत काय असतं, आपण काय असतो, कळलं? ओके. तर हे जे काही तुम्हाला जाणवलं, ह्या लहरी आहे मराठीत. इंग्लिश मध्ये काय, फ्रिक्वेन्सी किंवा व्हायब्रेशन. तर ह्या आपल्या आत पण आहे, आपल्या बाहेर पण आहे. ओके. सो ज्या फ्रिक्वेन्सीला, ज्या व्हायब्रेशनला आपण कनेक्ट होऊ, तसं आपल्या आयुष्यात घटना घडतात. मग आपल्याला रोज जेवताना सिरियल्स पाहून त्या व्हायब्रेशनला कनेक्ट व्हायचं आणि ते सीन आपल्या लाईफ मध्ये हवे, की आज तुम्ही जॉईन केले असे छान छान सेशन जॉईन करायचे, चांगलं चांगलं नॉलेज घ्यायचं आणि स्वतःची प्रगती स्वतः करायची. स्वतःच्या बॉडीला दवाखान्यात न जाता घरच्या घरी कसं रिपेअर करायचं, काय शिकायचं, कुठल्या फ्रिक्वेन्सीला कनेक्ट करायचं आज तुम्ही ठरवायचं. ओके. सो हे प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवलं की लहरी आहे, ऊर्जा आहे. हे आहे मॅग्नेटिक फील्ड, जे दोन हातांच्या मध्ये जाणवलं किंवा दोन व्यक्तींच्या मध्ये जाणवलं, ते आहे आपल्या भोवती ऑराच्या स्वरूपात. हे अजून कुठे बघायला मिळतं आपल्याला? पोथी पारायण असतं, त्याच्यात देवतांचे फोटो असतात, तर प्रिंट केलेलं असतं त्यांच्या भोवती पांढऱ्या रंगाचं वलय, तो असतो त्यांचा ऑरा. त्याच्यानंतर सिरियल्स टीव्ही मध्ये आपण एखादी देवता प्रकट होताना दाखवतात, त्यावेळेला काय दाखवतात आधी? व्हाईट लाईट दाखवतात, तो असतो त्यांचा ऑरा. ऑरा प्रत्येकालाच आहे, पण तो आपल्याला का नाही दिसत एकमेकांचा? कारण ती जी ऍबिलिटी आहे ऑरा बघण्याची, ऑरा फील करण्याची आणि ऑराच्या माध्यमातून त्या व्यक्तीला ओळखण्याची, कोणी येतं आपल्या आयुष्यात आणि आपलं नुकसान करून जातं, फ्रॉड करून जातं, काही करून जातं, आपल्याला कळतच नाही. कळतं का? नाही. पण तुम्ही एकदा का रेकीमध्ये आला, तुम्हाला ऑरा कळायला लागला, की तुम्हाला कळणार आहे त्या व्यक्तीचा ऑरा तुम्हाला दिसणार आहे, त्याचे व्हायब्रेशन्स ह्या ज्या लहरी आहेत ना, तर ती व्यक्ती तुमच्या दिशेने येताना तुम्हाला त्या लहरी फील होणार आहेत आणि तुम्हाला ते कळणार आहे. एवढी याची ताकद असते. आत्ताही आहे ना, कोर्स केल्यावर थोडी होणार आहे, पण ते ऍक्टिव्ह नाहीये. जन्मतः तर होतं. तुम्हाला बाळाचं उदाहरण दिलं होतं डे वनला, रेकी समजावून सांगताना. जन्मतः होतं, पण काय झालं एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू, की आपला ऑरा खराब कसा होतो. ओके. व्हिडिओ प्ले करायचा असतो. आणि बघा, आपण ज्या वेळेला मंदिरात जातो, ओके, काहीतरी तीर्थक्षेत्रांना जातो, त्यावेळेला आपल्याला प्रचंड शांत वाटतं, बरोबर? पण जर आपण एखाद्या फंक्शन मध्ये गेलो, एक मिनिट, नंतर ते काय एवढं बोलून सांगते. पण आपण जर कुठे फॅमिली फंक्शनला म्हणजे लग्नांना वगैरे जातो आपण, आणि तिकडून आल्यानंतर काय होतं, जाताना फार उत्साह असतो, पण तिकडून आल्यानंतर काय होतं, मला नजर लागली, माझं पोट बिघडलं, माझं डोकं दुखतंय, माझे हातपाय खेचले जात आहेत, अनइझी होतोय, मळमळ होतोय, जुलाब लागले, काहीच कळत नाही काय होतंय. जाताना चांगले होते, एन्जॉय केला, हेवी ज्वेलरी, छान छान साड्या, सगळं घातलं. मग काय झालं? तर कोणीतरी जळणारी नातेवाईक मैत्रीण तिथे होती. तिला तुमच्याकडे पाहून, तुमचं सौंदर्य पाहून असं वाटलं, की अरे यार, मी तर विचार केला होता माझी साडी छान राहील, माझी ज्वेलरी, माझी हेअरस्टाईल छान राहील, पण तिची छान आहे असं म्हणून ती मनातल्या मनात जळते. तुमचं आणि तिच्याशी, आपण नातेवाईकांशी बोलतोच ना कार्यक्रमात गेल्यावर,
मैत्रिणींशी बोलतो ते बोलणं होतं. ओके. म्हणजे तुम्ही त्यांच्या ऑरामध्ये जाता, ते तुमच्या ऑरामध्ये येतात. आपण असं भिडत नाही. पण ती एनर्जी जी आता जाणवली ना, जे फील्ड, ती एनर्जी एक्सचेंज होते, त्या फ्रिक्वेन्सीज एक्सचेंज होतात. मग त्यांची निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येते, तुमची निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल त्यांच्याकडे जाते. आणि मग आपण म्हणतो घरी आल्यावर "अरे असं काय होतं". अजून एक कारण, तिथे जे अन्न आणि पाणी आपण खातो, प्रचंड पैसा खर्च करून नवरदेव नवरीकडच्या फॅमिलीने सुंदर पंचपक्वान्नापेक्षा जास्त, पंच म्हणजे पाचच होतं, खूप जास्त पदार्थांचं जेवण तयार केलेलं असतं. पण जेवण तयार करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या कोण असतात? साधारण अशिक्षित. बरोबर. अशाच बायका पोळ्या लाटायला आणि ते कटिंग करायला येतात ना भाज्या, की आपल्यासारख्या अगदी शिकलेल्या पॉझिटिव्ह थिंकिंगच्या येतात? नाही. मोस्ट ऑफ द टाइम एकतर हसबंड नसतात, असतात तर दारुडे असतात आणि त्यांना त्रास देणारे असतात. बरोबर. मग दुःख त्यांच्या सोबत असतं. आणि त्या पोळ्या लाटणाऱ्या मैत्रिणी मैत्रिणी जमल्या की एकमेकांची दुःख शेअर करतात. त्या लहरी, ते फ्रिक्वेन्सी कुठे जाते? कुठे? अन्नात, पाण्यात. आणि त्या अन्नातून आणि पाण्यातून आपण ते मस्तपैकी ग्रहण करतो. टेस्ट अप्रतिम लागते. कारण नमक, मिरची, मसाला खूप टाकलेला असतो, कलर टाकलेले असतं. आणि मग ते जेवण केलं की आपल्याला अनइझी होतं. तसंच कुठेतरी डेथ झालेली असते, मृत्यू झालेला असेल, आपले नातेवाईक असेल, मित्रपरिवार असेल, आपण जातो. तिथे सुद्धा काय असतं? प्रचंड दुःख असतं, वेदना असतं. आणि तिथली फ्रिक्वेन्सी कशी असते? एनर्जी कशी असते? डाऊन असते. का 13 दिवस एखाद्या त्या घरातल्या स्त्रीला दुःख धरून बसवतात किंवा माणसाला जो अग्निदान देतो त्याला 13 दिवस कामाला जाऊ देत नाही, घरात बसवतात. किंवा त्या स्त्रीच्या हाताचं जेवण का नाही करत? म्हणजे स्वयंपाक नाही ती करत ना, इतर नातेवाईक करतात ना. का? कारण ती जी स्त्री असते तिच्या घरातलं कोणीतरी गेलेलं असतं. बरोबर. तिच्या फॅमिलीत राहणार, त्यांचं प्रचंड दुःख आणि वेदना तिच्याकडे असतं. तिची एनर्जी कशी असते? आणि ती एनर्जी तिच्या अन्नातून पाण्यातून कुठे येते? आपल्याकडे. म्हणून तो नियम आहे. पूर्वीच्या काळी पिरियड्स मध्ये 4 दिवस वेगळे बसायला सांगायचे, स्वयंपाक नव्हते करू देत. का? कारण त्यांची पण एनर्जी, हार्मोनल चेंजेस असतात, त्याच्यामुळे प्रचंड मूड स्विंग्स असतात. कुणाकुणाला हेल्थ इश्यूमुळे हेवी पेन, कमी पेन, हेवी फ्लो, कमी फ्लो, वेगवेगळ्या समस्या असतात. आणि एनर्जी कशी झालेली असते? डाऊन. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं? ती एनर्जी आपल्याकडे पास होऊ नये म्हणून त्यांना तिथे बंदी घातलेली असते की 4 दिवस तुम्ही स्वयंपाक करू नका, तुम्ही 13 दिवस स्वयंपाक करू नका. किंवा बरीच लोक काय करतात? उत्तर कार्याचं दशक्रियाविधीचं जेवण नाही करत. बरोबर. काही काही लोक तीर्थक्षेत्री जाऊन आलेले असतात, ते लग्नाच्या ठिकाणी सुद्धा जेवण नाही करत. बरोबर. त्यांना ह्या गोष्टी कळतात. ऑरा कळतो, एनर्जी कळते. येतंय लक्षात तुम्हाला? तर एकदम आपण काही कोणाला भिडत नाही, मोस्ट ऑफ द टाइम हक करतो. आजकाल ते फार कॉमन झालंय, पटकन गळ्यात पडायचं. पण तसं झालं किंवा नाही झालं तरी लहरी असतात, त्या काम करतात. आता एक व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू. स्क्रीनवर व्हिडिओ दिसतोय का बघा. स्क्रीन दिसतंय? ठीक आहे. प्ले करतील आता व्हिडिओ, एक मिनिट.
पुन्हा एकदा बघायचंय. व्यवस्थित बघा खाली आणि वर काय लिहिलंय ते वाचा. आलं लक्षात? कशी लोक आपल्याला भेटतात, माणसं भेटतात आणि आपण कुणाकडून कुठला गुण घेतला पाहिजे. पहिल्यांदाच काय झालं, एकच गुण घेतला, एकच काळी लाईन आली निगेटिव्ह. पण त्या निगेटिव्ह एनर्जीने पटकन दुसरा व्यक्ती भेटल्यानंतर काय अट्रॅक्ट केलं, त्या व्यक्तीतली निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट केली, त्याचे दोष अट्रॅक्ट केले. बरोबर आहे? आणि मग दोन लाईन्स झाल्या, दोन निगेटिव्ह थॉट्स झाले. तिसरा व्यक्ती भेटल्यावर सुद्धा तो व्यक्ती जरी चांगला होता तरी त्यातलं आपल्याला काय दिसतं, सगळ्यात पहिल्यांदा दोष दिसतात, है ना? आपण कंप्लेंट मोड मध्ये जातो, सगळ्यात आधी वाईट विचार मला येतो. हे असं होत जातं. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे. रोजच्या रोज आपला ऑरा आपल्याला क्लीन करायचा आहे. काल तुम्हाला सांगितलं होतं एनर्जी कशी डिस्कनेक्ट केली जाते. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. एखादा थॉट आला किंवा एखादा व्यक्ती आला आणि आपल्याला नाही पटलं किंवा अनइझी झालं तर कट कट कट, डिलीट डिलीट. आणि आपल्या जन्माची सुरुवात कुठून असते, आपल्या नाभी चक्रापासून, है ना? कॉड कुठून होते, जीव कुठून तयार होतो आणि बाहेर आल्यावर काय कट होते, नाभी एनर्जी आपल्या आईसोबत. सो नाभीच्या समोर लेफ्ट हँड वरून राईट हँड, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ओके, हे झालं ऑर. आता अजून एक प्रॅक्टिकल आपण बघू. तुम्ही स्वतः करू शकता किंवा घरात कोणी पार्टनर असेल करण्यासाठी, एनी फॅमिली मेंबर, तर करू शकता. आता आपल्याला काय करायचंय, आता रेकी ऊर्जा आपल्या सोबत नाही, नॉर्मल एनर्जी आपली आहे जी नैसर्गिक प्रत्येकात आहे. ओके, इथे हात न्यायचे आणि हळुवारपणे हात खाली आणायचे, अतिशय हळुवारपणे. आणि जर तुम्हाला अतिशय हळुवार, प्राजक्ता एकदमच हात खाली आले ना, अतिशय हळुवार हात खाली आणायचे. फील करायचंय ज्या ठिकाणी तुम्हाला शारीरिक, मानसिक, भावनिक दुःख असेल, वेदना असतील, प्रॉब्लेम असतील, त्या ठिकाणी तुम्हाला हात हेवी जाणवत असतील, जड वाटत असतील, आपल्या शरीराच्या शेजारून अतिशय हळुवारपणे खाली हात आणायचे. जिथे आपण मांडी घालून बसलोय, दोन पाय असे क्रॉस केले पर्यंत, असं आपली फिगर आहे ना, फिगरच्या बाजूने. कुणाला कुठे काही जाणवतंय का बघा. जिथे काही विचार आहेत, दुःख आहे, वेदना आहे, त्या ठिकाणी, त्या बॉडी पार्टवर तुम्हाला हात तुमचे हेवी जाणवतील. याला म्हणतात ऑरा स्कॅनिंग. आधी आपण ऑरा बघायला शिकलो, आता आपण ऑरा स्कॅन करत आहोत. तर तुम्ही स्वतःचाही करू शकता, इतरांचाही करू शकता. आणि तुम्हाला प्रकर्षाने पटकन ते जाणवेल दीक्षा झाल्यानंतर एकीची. आत्ता कुणाला जाणवलं का की कुठे हात हेवी वाटले का असं करताना? थॉट्स आहेत ना खूप. बरोबर. अजून सुवर्णा ताई? कारण डोक्यात विचार खूप आहे, निगेटिव्ह विचार आहेत आणि कंप्लेंट आहेत. कमी झालेत ना? छान. व्हेरी गुड, छान. पण कसं होतं ना, इतक्या वर्षापासूनच्या त्या वेदना होत्या, कालच्या एका सेशनने एकदम नाही जाणार ना. गेल्यात तुम्ही, मान्य करताय, खूप छान आहे. पण कुठेतरी काहीतरी राहिलं. आता पुढच्या काही मिनिटात समजेल चक्रांमध्ये. येस, मैथिली ताई तुम्ही हँड केला होता, बोला. ओके, ठीक आहे. ऑराची पीपीटी. आता आपण बघू
पीपीटी मध्ये की ऑरा कसा दिसतो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो की कसं लेयर्स असतात आपल्या ह्युमन बॉडीच्या शेजारी. ओके, आता ऑरा आणि सेवन चक्र आज आपण अभ्यासणार आहोत. तर आपण हे सगळं काय बघत आहोत? एनर्जी सिस्टीम, ऊर्जा प्रणाली. आपलं रोजच काय चाललंय अभ्यास? ऊर्जा प्रणाली. आपल्या लाईफचे काही अस्पेक्ट आहेत, मेंटल, सोशल, इमोशनल, फायनान्शियल, है ना, स्पिरिच्युअल, बरेच असतात. तर प्रत्येक एरियामध्ये आपल्याला रेकी बरं करते, हिलिंग देते. आपण आता स्वतः डॉक्टर होणार आहोत आजपासून. ओके, तर आपलं शरीर कसं असतं? सूक्ष्म शरीर एक असतं जे खूप आतल्या लेवलला आहे, हे जे बाहेर आहे हे स्थूल शरीर आहे, फिजिकल बॉडी आहे, आणि एक आहे मेंटल बॉडी. ओके, पुढे बघा, हा आहे ऑरा. दिसतोय? तळ पायाच्या खालून पण आहे आणि मस्तकाच्या वर पण आहे. वेगवेगळ्या कलर मध्ये ऑरा असतो. ओके, तर तुम्हाला जे म्हटलं की मंदिरांमध्ये गेलं, तीर्थक्षेत्री गेलं की तिथे कसं वाटतं आपल्याला? छान आणि रिलॅक्स वाटतं. म्हणजे अजून आपण लांबवर आहोत, 2-4 किलोमीटर, तरी सुद्धा आपल्याला एक वेगळे व्हायब्रेशन जाणवतात का? कुठे तीर्थक्षेत्री ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला अजून मंदिर लांब आहे 2-3 किलोमीटर, तरी आपल्याला असं वेगळीच एनर्जी जाणवते, फील होतं काहीतरी, बरोबर? तर तो काय असतो? त्या देवाचा ऑरा असतो तिथपर्यंत. आपला ऑरा आपल्याच बॉडीला टच आहे. का? कारण आपण ऑरावर कामच केलेलं नाहीये. रोजच निगेटिव्हिटी आपण घेतोय आणि आपला ऑरा ब्लॉक करून टाकलाय. त्याच्यामुळे तो एक्सपांड होतच नाहीये, एन्हान्स होतच नाहीये. जे संत आणि महापुरुष असतात त्यांचा ऑरा दूरपर्यंत असतो. त्यांचे ज्या वेळेला सत्संग सुरू असतात, ते स्टेजवर बसलेले असतात आणि किती किती किलोमीटर लांब पर्यंत त्यांची एनर्जी फील होते, है ना, तो एक माहोल आपल्याला फील होतो. तर तसंच आपण आपला ऑरा वाढवू शकतो, किंवा आपला ऑरा जर वाढला तर आपण इतर लोकांशी कनेक्ट करू शकतो. ओके, तर ऑरा असा दिसतो आपल्या शरीराच्या भोवती. आता ऑराच्या आतमध्ये 7 चक्र असतात. बऱ्याच लोकांना हे माहितीच नसतं, म्हणजे मी पण त्यातली एक होती काही वर्षापूर्वी, की मला 7 चक्र असतात आपल्या बॉडीत हे माहितीच नव्हतं. ओके, तर आपल्या शरीरात नसून आपल्या ऑरामध्ये ते असतात खरं तर. ओके, पण जिथे ते कुठे प्लेसमेंट त्यांचं आहे तिथे आपल्या शरीराचे अवयव कनेक्टेड आहेत. मागची स्लाइड. आता हा जो काही तुम्हाला ऑरा दिसतोय, तो ऑरा ज्या ठिकाणी डॅमेज झालाय, ओके, खराब झालाय, ब्लॉक झालाय, तिथून आतमध्ये एनर्जी जाते. म्हणजे हे आपण आहोत. समजा इथला जो ऑरा आहे तो खराब झाला आणि इकडून एक व्यक्ती आली किंवा इकडून एक घटना घडली, सिच्युएशन असेल, काहीही इन्सिडेंट असेल, काहीही थॉट असेल, आपल्यापर्यंत आला, इथे ऑरा खराब झालेला, मग तो कुठे जातो? थॉट डायरेक्ट इथे जे चक्र आहे सहस्रार आणि आज्ञा त्या चक्रात जातो. मग त्या चक्राशी संबंधित जे शारीरिक अवयव आहेत आणि मानसिक व्याधी आहेत त्या आपल्याला होतात. समजा इथे ऑरा माझा खराब झालेला, मग इकडं काहीतरी परिस्थिती, घटना, व्यक्ती, थॉट जे काही असेल तर तो कुठे येणार? जिथे ऑरा डिस्कनेक्ट झालाय, खराब झालाय, ब्लॉक झालाय, तिथून आतमध्ये आला की आतमध्ये आहे चक्र. मग त्या चक्राशी संबंधित आजूबाजूला जे अवयव आहेत तिथे ती निगेटिव्ह एनर्जी जाते आणि तिथल्या अवयवाशी संबंधित आजार आपल्याला होतात. ओके, तर तुम्हाला डे 1 आणि 2 ला सांगितलं होतं की कुठलेही डॉक्टर तुम्हाला सर्जरी करतात किंवा औषधं देतात तर काय करतात? जे सिम्पटम्स असतात ते कट करतात. कुठलीही गोळी औषध आपण घेतलं की काय होतं? सिम्पटम्स, ताप आलाय, बरोबर, मग तो ताप जातो. ताप आलाय, तोंड गडबड, वीकनेस येतो, ते जातं. पण ताप ज्या कारणामुळे आलेला आहे ते कारण जातं का? नाही. तर इथे ऑकल्ट सायन्स मध्ये म्हणजे रेकी मध्ये किंवा एनी हिलिंग मॉडॅलिटी मध्ये काय होतं की डायरेक्ट तिथे चक्रावर जाऊन काम केलं जातं, तुमच्या आत्मा लेव्हल पर्यंत काम केलं जातं. म्हणून रेकीची दीक्षा ज्यांची झालेली असते ती लोक फार करुणेने ओतप्रोत असतात.
प्रेमळ असतं, त्यांच्यामध्ये कंपॅशन असते, लव असते आणि त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करतं. ओके. तर आजार कुठे होतो? डायरेक्ट शरीराला कधीच होत नाही. लक्षात घ्या, आपल्या शरीराला डायरेक्ट आजार कधीच होत नाही. सगळ्यात आधी तो कुठे होतो? आपल्या ऑरामध्ये येतो. आणि जर आपल्या ऑरामध्ये आपण त्याला एंटरटेन केलं तर तिथून तो चक्रात जातो. आणि चक्र जर आपण क्लीन करत नसू दररोज तर मग त्या चक्रामध्ये तो राहतो आणि मोठा होतो. आणि आपली बॉडी आपल्याला सिग्नल देते, ते पण आपण ऐकत नाही. मग त्याचं रूपांतर भल्या मोठ्या गंभीर आजारात होतं, व्याधीमध्ये होतं. येतंय लक्षात? ओके. चला आता आपण चक्र बघू. आता बघा, चक्र काय आहे. ओके. तर प्रत्येक चक्राला एक रंग आहे आणि फ्रिक्वेन्सी आहे. बघा तिथे फ्रिक्वेन्सी लिहिलेली. ओके. आता हे चक्र आपल्या शरीरात कुठे आहेत ते आपण बघू. त्याच्याशी संबंधित अवयव आणि मानसिक व्याधी आपण बघू. आपण लॉजिकली बघणार आहोत, मेडिकल सायन्स बघणार आहोत आणि स्पिरिच्युअल सायन्स बघणार आहोत. तर स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आता रूट चक्र. रूट चक्र म्हणजे काय? पुरुषांचं जिथे माकड हाड संपतं तिथे आणि स्त्रियांमध्ये जिथे बीजकोश आहे, पेल्विस एरिया, त्या ठिकाणी काय असतं? रूट चक्र. त्याला मराठीत म्हणतात मूलाधार चक्र. ती त्याची जागा आहे. आता तिथे त्या चक्राचा जो काही रंग आहे तो आहे लाल. लाल रंगाचं हे चक्र आहे. आणि ह्या चक्रावर स्पिरिच्युअली जर बघायला गेलो आपण, अध्यात्म जर बघायचं झालं तर तिथे गणपती बाप्पाचं अधिष्ठान आहे. कुणाचं? गणपती बाप्पाचं. मग ज्यांचं रूट चक्र डिसबॅलन्स असेल किंवा ब्लॉक असेल त्यांनी गणपती बाप्पाची सेवा करायची, मंत्र उच्चार करायचे. हा त्याच्यावरचा उपाय आहे. मग आता हे चक्र बिघडलंय हे कसं कळेल आपल्याला? ते चक्र कुठे आहे? त्याची प्लेसमेंट तुम्हाला कळली. मग त्याच्याशी संबंधित अवयव कुठले आहेत? किडनी आणि आपली हाडं. ओके. पाय, आपले पाय, किडनी आणि हाड. आणि ह्या चक्राची गरज काय आहे? तर मटेरियल डिझायर्स म्हणजे भौतिक सुखाचा आनंद घ्या, या चक्राची गरज आहे. ही गरज आपण त्याची भागवत आहोत का? नाही. आपल्या घरात सगळं काही आहे. सोफा आहे, मशीन्स आहे, इंटेरियर डिझायनर आहे, फोर व्हीलर आहे, नातेवाईक आहे, छान छान कपडे आहेत, दागिने आहेत, किराणा आहे, भाजीपाला आहे, सगळं आहे. पण त्याचा उपभोग आपण घेतोय का? आनंदाने घेतोय का? नाही घेते. कुठेतरी आपल्या मनामध्ये अजून अपेक्षा आहे की मला हे पण पाहिजे मग मी आनंदी होईल, मला ते पण पाहिजे मग मी आनंदी होईल. तर ह्या चक्राची नेड काय आहे? मटेरियल डिझायर, की बाबा रे तुझ्याकडे जे आता आहे त्याचा तू उपभोग आणि आनंद घे. ज्या वेळेला आपण हे करत नाही त्यावेळेला काय होतं? हे चक्र डिसबॅलन्स होतं. आणि ते चक्र डिसबॅलन्स झाल्यामुळे काय होतं? शारीरिक शक्ती कमी होते, म्हणजे इम्युनिटी आपली बिघडते. त्याच्यानंतर आपल्यामध्ये ठामपणा, फर्मनेस, आपल्या तत्वांशी ठाम राहणं हे कमी होतं. आपण आपल्या मताशी ठाम राहू शकत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात आवडीचा सब्जेक्ट आणि महत्वाचा सगळ्याचा, आर्थिक समृद्धी आपल्याला प्राप्त होत नाही. ज्यांना ज्यांना असं वाटतं की मला आर्थिक अडचण आहे त्यांनी समजायचंय आपलं रूट चक्र डिसबॅलन्स आहे. का डिसबॅलन्स आहे? कारण जे आहे त्याच्यात समाधान नाही. गरज आहे, मटेरियल डिझायर, भौतिक सुख जे अवेलेबल आहे आता त्याचा उपभोग आणि आनंद घेणं याची गरज आहे. तर जे आहे ते स्वीकारा, अस्तित्व स्वीकारा. 500 रुपये का असेल ना तुमच्या अकाउंटला पण आहेत ना. मनी रेखीमध्ये कळतं तुम्हाला एनर्जी काय असते मनीची. 5 रुपये असतील तुमच्या अकाउंटला पण ते आहेत ना, हे फॅक्ट आहे, हे वास्तव आहे. पण आपण ते नाकारतो. कसं का असे ना, घरात टीव्ही आहे ना पण कुणाचा तरी पाहून येतो मोठा आला मोठा आणि तो आपल्याला हवा असतो, पण जो आहे त्याला स्वीकारत नाही. मग हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे, म्हणजे घरात तुमच्या ज्या पण वस्तू असतील त्या सगळ्या वस्तूंच्या बाबतीत आहे.
तर ह्या चक्राचं म्हणणं काय आहे, जे भौतिक सुख तुमच्याकडे आहे ते ऍक्सेप्ट करा, त्याचा उपभोग घ्या, त्याच्यात समाधान माना, त्याच्यात आनंद शोधा. तर हे चक्र बॅलन्स राहतं आणि हे बॅलन्स राहिलं की तुम्ही जास्तीत जास्त पैसा आकर्षित करू शकता. कारण तुम्हाला 2 दिवसापूर्वीच्या सेशन मध्ये सांगितलं की तुमच्या घराची प्रत्येक वस्तू ती कुठून आली आहे? पैसे खर्च करूनच आली ना. फॉर्म चेंज झालाय, एनर्जी चेंज झाली, मनी एनर्जी तुम्ही दिली आणि वस्तू विकत घेतली, म्हणजे त्या एनर्जीचा फक्त फॉर्म चेंज झालाय, पण ते आहे. ओके. अजून काय होतं, आपली कार्यशीलता आपली कमी होते, म्हणजे आपली जी पॉवर असते की स्वतःहून जो उत्साह असतो काहीतरी काम करण्याचा तो उत्साह राहत नाही. हाडांचे त्रास होतात, सुसाइडल थॉट्स आपल्या डोक्यात येतात, आपल्याला इन्सिक्युरिटी असते, असुरक्षित भावना आपल्याला होते, पाठीचं आणि कमरेचं दुखणं इथूनच येतं. आणि संपूर्ण शरीरात जर कुठेही कॅन्सर होत असेल तर त्याचं मूळ कारण पण कुठे आहे? या चक्रातच. ओके. पण हे चक्र जर बॅलन्स असेल तर आपल्यामध्ये धैर्य असतं, सहनशीलता असते आणि फर्मनेस म्हणजे आपल्या तत्वांशी आपण ठाम राहणं, सहमत राहणं, किंवा आपल्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्याच्या बाबतीत पेशन्स राहणं, ह्या गोष्टी होतात. ओके. तर आर्थिक अडचण असेल तर आपल्याला या चक्रावर काम केलं पाहिजे बॅलन्स करत. तिथून थोडस वरती यायचंय, म्हणजे आपल्या नाभी चक्राच्या 3 ते 4 बोट खाली. ओके. तिथे आहे सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र. मग आता नाभी चक्राच्या 3 ते 4 बोट खाली म्हणजे अवयव कुठले येतील? आपलं पोट, प्रजनन संस्था, गर्भाशय, मूत्राशय. ओके. या चक्राचा रंग आहे केशरी. ह्या चक्राचं स्ट्रक्चर आहे 6 पाकळ्यांचं केशरी रंगाचं फूल. आणि इथे शक्ती आहे, म्हणजे इथे दुर्गा देवीचं स्थान आहे, शक्तीचं स्थान आहे. आणि या चक्राची जी गरज आहे ती आहे एन्जॉयमेंट. एन्जॉय करा. ओके. भौतिक सुखाचा आनंद घ्या, उपभोग घ्या. बॅलन्स जर असेल तर आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते, आपले जे रिलेशन आहेत ते चांगले असतात. आता इथे आहे गर्भाशय, मूत्राशय आणि क्रिएटिव्हिटी, बरोबर. तर मूल जन्माला घालणं ही पण काय आहे? क्रिएटिव्हिटी, बरोबर आहे, नवीन जीवाला जन्म देणं. तर ज्या कपलमध्ये भरपूर ते थकले औषधी घेऊन, वेगवेगळे एक्सरे काढून, वेगवेगळ्या टेस्ट करून पण मूल बाळ होत नाहीये, त्यांनी दोघांनी या चक्रावर काम करण्याची गरज आहे. ओके. हे चक्र जर डिसबॅलन्स असेल तर माणसाला डिप्रेशन येतं, स्ट्रेस येतो, गर्भ न राहणे, गर्भ जर राहिला तर बाळ मतिमंद किंवा गतिमंद किंवा एनी फिजिकल मेंटल चॅलेंजेस घेऊन ते जन्माला येणे. त्याच्यानंतर मूत्राशयाचे, गर्भाशयाचे कुठलेही आजार होणे, आध्यात्मिक सिद्धीची बाधा, म्हणजे रेकी सारख्या कोर्सला तुम्ही येणं, इथे सुद्धा बाधा निर्माण होते जर हे चक्र डिसबॅलन्स असेल तर. आर्थिक समृद्धी आहे पण त्याचा आनंद उपभोग घेता येत नाही जर स्वादिष्टान चक्र डिसबॅलन्स असेल तर. ओके. तर एन्जॉय करणं जे आहे ते स्वीकारून त्याच्यावर काम करणं हे खालच्या 2 चक्रांची गरज आहे, स्वादिष्टान आणि मूलाधार. तिथून वर आलो आपण आपल्या नाभी चक्रापासून 3 ते 4 बोट वर, तिथे आहे मणिपूर चक्र. ओके. म्हणजे सोलर प्लेक्सस चक्र. मणिपूर चक्र आहे 10, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तर 10 पाकळ्यांचं पिवळ्या रंगाचं फूल आहे. आणि अवयव काय आहेत तिथे? जठर, सॉरी, हा, पोट, पचन संस्था. नाभी चक्राच्या थोडस वर आहे 3 ते 4 बोट वर, तर तिथे सगळी पचन संस्था आहे, आपली पोट आहे. मग याची नीड काय आहे, गरज काय आहे या चक्राची? गुड फूड, चांगलं अन्न. आता
चांगलं अन्न याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. जिभेचे जे चोचले म्हणतो आपल्याला टेस्ट नुसार. पण याची गरज काय आहे? सात्विक आहार, लोकल आहार. आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाचा, त्या राज्याचा जो आहार आहे तिथे जे पिकतं ते खाल्लं पाहिजे. आपण खातो थाय फूड, इटालियन फूड, चायनीज फूड, है ना? तर तसं नको. सात्विक आहार ही गरज आहे. जर हे चक्र बॅलन्स असेल तर आपल्याला स्वतःच शहाणपण असतं, अक्कल हुशारी आपली व्यवस्थित असते, शहाणपण आपल्याकडे असतं, आपल्याकडे स्टेज डेअरिंग असतं आणि आपल्याकडे आत्मविश्वास असतो. पण हे चक्र जर डिसबॅलन्स असेल तर काय होतं? तर भीती वाटतात, भय, घृणा, लज्जा, राग, नशा करणं, व्यसन करणं, हिंसा, तणाव, प्रत्येक कामात अपयश येणं, शत्रुत्व, कुणीही येऊन कधी आपला अपमान करणं, ऍसिडिटी होणं, शुगर होणं, आपलं तेज जाणं, आपल्या मनात बदल्याची भावना असणं. म्हणजे काही झालं की आपल्याला असं वाटतं बापरे याचा सूड घेतला पाहिजे, है ना? ईद का जवाब पत्थर से देना पडेगा, अशी भावना आपल्या मनात येते. हे चक्र जर डिसबॅलन्स असले तर कोलेस्ट्रॉलचे जे इश्यू आहेत ते आहेत. त्याच्यानंतर कावीळ होणं, गॅसेस होणं, हे सगळं कुठे आहे? तर मणिपूर चक्रात, सोलर प्लेक्सस. इथे कोणाचं अधिष्ठान आहे? कुठल्या देवाचं इथे आहे स्थान? तर श्रीरामाचं. ओके. आता तिथून थोडस अजून वर जायचं आपल्याला. अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र, आपल्या हृदयाच्या म्हणजे छातीच्या पिंजऱ्याच्या मधोमध हार्ट चक्र. आणि अतिशय सुंदर स्ट्रक्चर आहे, 12 पाकळ्यांचं हिरव्या रंगाचं फूल आहे. ओके. आणि गरज काय आहे? गरज आहे युनिव्हर्सल लव. तुम्हाला काल आणि परवाच्या सेशन मध्ये शिकवलं युनिव्हर्सल लव कसं करायचं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. सगळ्यांनाच आय लव्ह यू म्हणायचं, तर युनिव्हर्सल लव, ब्रह्मांडावर प्रेम करता आलं पाहिजे. आणि ब्रह्मांडामध्ये काय येतं? प्रत्येक निर्जीव आणि सजीव. ओके. तर कंपॅशन जे म्हणतात ते आपल्या मनामध्ये असलं पाहिजे की या चक्राची गरज आहे. नाहीतर आपण याचा तिरस्कार, त्याचा तिरस्कार, त्याचा तिरस्कार असं करतो आणि मग कुठे जावं लागतं? ईसीजी काढा, बीपीच्या गोळ्या घ्या, बरोबर आहे. असं छोटं छोटं थोडं थोडं करत एकेका व्यक्तीचं आपण तिरस्कार करायला सुरुवात करतो. आणि मग तिथून काय होतं? एनजिओप्लास्टी करा, हे आपल्याला करायला लागतं, बरोबर. Yes. तर हे आहे छातीच्या पिंजऱ्याच्या मधोमध, म्हणजे अर्थात अवयव कुठे आहे? हृदय. मग काय आलं हृदयाशी संबंधित? रक्तप्रवाह. अजून इथून काय आहे? आपले हात. इथून खाली काय जातं? आपली पचन संस्था. इथून काय आहे वरती कनेक्टेड? अन्ननलिका. तर असे सगळे अवयव तिथे कनेक्टेड आहेत. मग हृदय चक्र जर ब्लॉक झालं तर काय होतं? सगळ्यात घोळ होतो. आणि मग म्हणतो मला हे मिळत नाही, माझं नशीब असं, मला ज्योतिषाकडे जायला लागेल. आजच रात्रीच कोणीतरी मेसेज टाकलेला होता, तुम्ही ज्योतिष बघतात का? ते आपल्या ह्या ग्रुप मध्ये नाही, जिज्ञासा ग्रुपला विचार. मला कोणी असा प्रश्न विचारला ना, मी आधी असं डोक्याला हात जातो, मग अरे देवा ते काय करावं. कळलं का तुम्हाला एवढ्या सेशन मध्ये की खरंच पहिला प्रेफरन्स ज्योतिषाकडे गेलं पाहिजे की स्वतःच इथे सर्व्हिसिंग केली पाहिजे? पहिलं काम काय केलं पाहिजे? जर तुम्ही इथे सर्व्हिसिंग केली, सगळं चांगलंय, सगळं झालंय, पण तरी अडचणी, तर मग जाऊया ना आपण. पण उपाय देतात है ना, ज्योतिष लोक उपाय देतात, मी काही त्याच्या विरुद्ध नाही. मी पण हिंदू धर्म, वेद, ह्या सगळ्या गोष्टी वापरते किंवा माहितीये किंवा आपण त्याचा एक भाग आहोत, ते काही खोटं नाहीये, ते अमान्य करण्यासारखं नाहीये. पण ब्लॉकेजेस इथे प्रचंड आहे, इथली सर्व्हिसिंग करायचीच नाही. मग त्यांच्याकडे गेल्यावर ते जे उपाय देतात ते उपाय पण आपल्याला करता येत नाही. ते काही आपल्याला असं सेशन घेतात का एवढे?
तर पहिला प्रेफरन्स आहे ना, जसं रोज याची स्वच्छता करतो, अंघोळ करतो ना, तशी याला पण रोज अंघोळ घातली पाहिजे, हृदयाला आणि मेंदूला. ओके. तर काय होतं, जर बॅलन्स असेल तर आपण निस्वार्थ प्रेम सगळ्यांवर करू शकतो. आपल्या मनामध्ये लव्ह अँड कंपॅशन असतं, श्रद्धा आणि भक्ती त्याचं हे केंद्र आहे. रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो, त्याच्यामुळे बीपीच्या गोळ्या घ्यायला लागत नाही. अन्न पचन उत्तम होतं. कृतज्ञतेची भावना म्हणजे ग्रॅटिट्यूड आपण सहजतेने व्यक्त करू शकतो. नाहीतर काही काही लोक एवढं सेशन केल्यावर पण कधीच थँक्यू सो मच देत नाही. एवढं ब्लॉक असतं हृदयचक्र. तेवढं थँक्यूच एक उच्चार करणं किंवा मेसेज करणं ते पण त्यांना त्रास होतो तिथे. कारण का, त्यांचं हृदयचक्र ब्लॉक आहे. म्हणजे आज तुम्ही माणसं ओळखायला शिका. कुठल्या व्यक्तीचे काय तुम्हाला इमोशनल किंवा मेंटल दिसतायत, त्यांचं वागणं किंवा त्यांचे आजार, त्याच्यावरून तुम्हाला आज कळेल की त्यांचं कुठलं चक्र ब्लॉक आहे आणि कशावर काम केलं गेलं पाहिजे. बरोबर. येस. आता जर हे डिसबॅलन्स असेल तर काय होऊ शकतं, ईर्षा, कपट, तोडफोड. उगीच तोडफोड करतो आपण, भांडे वाजतात ना, आपल्या मनासारखं नाही झालं, वेळच्या वेळी आपल्याला विचारलं नाही, मिळाले नाही, की आपल्या घरातल्या भांड्यांचा आपोआप आवाज यायला लागतो, आपण काही करत नाही, आपोआप ते वाजतं. कुणाच्या घरात होतं असं? खोटं नाही बोलायचं, रेकीचा नियम आहे. चुकून भांडण असतात आपल्या घरात. असं आपल्याला उगीच फसवलं जातं समोरून. जर आपलं हृदयचक्र ब्लॉक असेल तर काय होतं, आपली फसवणूक होते, आपल्याला उदास वाटतं, बेचैन वाटतं, कसं तरी होतंय, हा रोग पुन्हा होणार आहे माहिती नाही, फक्त कसं तरी होतंय. बरोबर. काय होतं कळतच नाही, पण कसं तरी होतं. हे जे दुखणं आहे ना, ते हृदयचक्र ब्लॉक असेल किंवा डिसबॅलन्स असेल तर होतं. छातीत दुखणं, छातीत आणि पाठीत चमका निघणं. ओके. श्वास घेण्यात अडचण येणं, हृदयाचे फुफ्फुसांचे विकार, हे सगळं होतं. तर याची गरज भागवा फक्त. काय गरज आहे, बिचारा एवढंच ते फुल आहे हिरव्या रंगाचं, 12 पाकळ्यांचं, त्याची गरज एवढी आहे की युनिव्हर्सल लव करा, सजीवावर पण आणि निर्जीवावर पण. ओके. येस. या चक्रावर कोणाचं अधिष्ठान आहे, तर विष्णू भगवान. म्हणून आपल्याला आचमन करायला देतात, ओम नमो भगवते वासुदेवाय आचमन करतात, कारण तिथे कोण आहे, विष्णू भगवान. ओके. तिथून पुढे वर यायचंय इथे, थ्रोट चक्र म्हणजे आपला घसा जिथे आहे ते आहे विशुद्ध चक्र, मराठीत त्याला विशुद्ध चक्र म्हणतात. 16 पाकळ्यांचं फिक्कट निळ्या रंगाचं हे फूल आहे. आणि इथे अवयव काय आहे, स्वर ग्रंथी आपल्या, थायरॉइडच्या ग्रंथी, फुफ्फुस इकडं कनेक्ट आहे, घसा. आणि गरज काय आहे, ओपन कम्युनिकेशन म्हणजे निर्भीड बोलणं. म्हणजे जी भावना मनात आली आहे, जो विचार मनात आला आहे, जी इच्छा मनात आलेली आहे, ती बोलून व्यक्त होणं, ही याची गरज आहे. पण बऱ्याचदा असं होतं, आपल्या रिलेशन मध्ये प्रचंड ताणतणाव असतात, त्याच्यामुळे आपल्याला काय बोलायचंय, काय मनात विचार आहे ते आपण बोलत नाही. असं कुठलं रिलेशन आपल्याकडे नसतं की आपण आपली अडचण त्यांना सांगू. है ना? तर त्याच्यामुळे आपण न बोलल्यामुळे काय होतं, आपलं हे चक्र काय होतं, ब्लॉक होतं किंवा डिस्टर्ब होतं किंवा डिसबॅलन्स होतं. आणि असं झाल्यामुळे काय होतं, थायरॉइड सारखा आजार, फुफ्फुसाचे आजार, फ्रस्ट्रेशन येतं, दातांची प्रॉब्लेम येतात, आपलं जागरण वाढतं, कॉन्फिडन्स जातो, बोलता येत नाही, बोलायला गेलं तर काय होतं, खरं बोलायचं असतं. ओके, खरं बोलायचं असतं इथपर्यंत येतं, पण बाहेर ते येत नाही, खोटं येतं, काहीतरी चुकीचं येतं, वेगळं येतं, विशुद्ध चक्र जर ब्लॉक असेल तर. तर आहे गरज
ओपन कम्युनिकेशन, की बोला, व्यक्त व्हा, स्वतःला असं हे करू नका ठेवू, बांधून नका ठेवू. जर मात्र बॅलन्स असेल तर सुसंवाद साधला जातो, स्वतःच्या इच्छा बोलून दाखवल्या जातात, मानसिक आणि भावनिक गोष्टी आपल्या पूर्ण व्हायला लागतात कारण आपण व्यक्त व्हायला लागतो. ओके, आपल्याला स्पष्ट बोलता येतं आणि कुणाचं अधिष्ठान आहे इथे बिनधास्त बोलण्याचं, बजरंगबली, हनुमानाचं. ओके, येस. इथून पुढे आहे, वरती जायचं आपल्याला, कपाळाच्या मधोमध आयब्रोच्या मध्ये थोडस वरती थर्ड आय चक्र म्हणतात त्याला किंवा आज्ञा चक्र. ओके, तर आज्ञा चक्र हे काय आहे, दोन पाकळ्यांचं डार्क निळ्या रंगाचं फूल आहे. ओके, आणि अवयव काय आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम, म्हणजे मेंदूचं पेशी वाटप. सोप्या भाषेत मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स आहेत, ज्यामुळे आपण आहोत, ज्यामुळे आपण बोलतोय, काम करतोय, जे पण आपलं दिनक्रम चालू आहे रोजचा, तो कुठून आहे, आपला मेंदू आपल्याला सूचना देतो सगळ्या, बरोबर आहे. तर आपला मेंदू जर ताजा तवाना ठेवायचा असेल, चांगला ठेवायचा असेल, तर मग ह्या चक्राची गरज पूर्ण केली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय काहीच नाही ना. आता तुम्हाला लक्षात येईल काय गरज आहे या चक्राची. डिव्हाइन नॉलेज, चांगलं नॉलेज घ्या. बघा तुम्ही चांगलं नॉलेज घेतलं तर ह्या 4-5 दिवसात तुम्हाला बदल जाणवतोय. पण हेच जर आपण निगेटिव्ह लोकांशी भेटलो, तसे निगेटिव्ह थॉट्स वर चर्चा केली, तशा निगेटिव्ह सिरियल्स बघितल्या, तर काय होत होतं, तेच अट्रॅक्ट करत होतो, बरोबर आहे. तर ह्या चक्राची गरज काय आहे, डिव्हाइन नॉलेज. हे नॉलेज जर तुम्ही प्राप्त केलं तर तुमचं जो न्यूरॉन्सचं सिस्टीम आहे, नवीन कनेक्शन तयार होतं. ओके, आपण म्हणतो आमचं शिकण्याचं वय गेलं, पण नाही. जोपर्यंत तुमचा शेवटचा श्वास सुरू आहे तोपर्यंत तुम्ही विद्यार्थी असणं खूप गरजेचं आहे. सतत काही ना काही शिकणं खूप गरजेचं आहे. ओके, जर तुम्ही सतत काही ना काही शिकत असाल तर तुमचं थर्ड आय चक्र हे कसं असतं, हेल्दी असतं, ऍक्टिव्हेट असतं, ब्रेनला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो, न्यूरॉनचे कनेक्शन रोजच्या रोज नव्याने वाढत जातात आणि त्यामुळे तुम्ही फ्रेश राहता, तुमची पर्सनॅलिटी, तुमचा ऑरा एन्हान्स होतो आणि नॉलेज कधीच वाया जात कधीच नाही. कुठलं का असेल, असं नाही की अरे शिकलं पाहिजे, काहीही शिका पण शिकत राहा. ओके, तर या चक्राची गरज आहे डिव्हाइन नॉलेज, आणि डिव्हाइन नॉलेज मध्ये जनरली काय येतं, स्पिरिच्युअल गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी, मनशांती देणाऱ्या गोष्टी, मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय, कमीत कमी, अगदी कमीत कमी 1 मिनिट पण स्वतः सोबत राहा, तरी ह्या चक्राची नीड पूर्ण होते. खूप नाही, बसा 1 मिनिट, बसा स्वतः सोबत, फक्त डोळे बंद करून आणि संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करा. बघा तुम्हाला काय अनुभव येतो, है ना. तर ह्या ठिकाणी अर्थात कोणाचं अधिष्ठान आहे, नॉलेज कोण देतं, गुरु. कोण देतं नॉलेज, गुरु, म्हणजे श्री गुरुदेव दत्त. ओके, तर सगळ्यात मोठे जे गुरु आहेत ते आहे श्री गुरुदेव दत्त. तुम्ही त्यांची आराधना करू शकता किंवा तुम्ही एखादा गुरु केला असेल, गुरु मंत्र तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही रेकी करणार असाल, ती रेकीची प्रॅक्टिस असेल, या सगळ्यामुळे तुमचं काय होईल, हे चक्र ऍक्टिव्हेट होईल. ओके, जर हे चक्र ऍक्टिव्हेट आहे, बॅलन्स आहे, तर तुमची इंट्युशन पॉवर वाढते. इंट्युशन पॉवर म्हणजे काय, सिक्स सेन्स, 5 ज्ञानेंद्रियांच्या शिवाय अजून एक ज्ञानेंद्रिय असतं सगळ्यांनाच, पण ते काम कोणाचं करतं, जे त्यावर काम करतात, जे मेडिटेशन करतात, त्यांना एक 6वं जे ज्ञानेंद्रिय आहे ते ऍक्टिव्हेट होतं, त्याला म्हणतात इंट्युशन. ते ऍक्टिव्हेट झाल्यामुळे तुमच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे ते सुद्धा तुम्हाला कळतं. म्हणजे कळतं म्हणजे कसं, व्हायब्रेशन्स तुम्हाला कळतात आणि ते व्हायब्रेशन्स फील होतात आणि ते तुम्हाला मेसेज देतात. ओके,
तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करू शकता, तुम्ही इतर कोणाला तरी प्रोटेक्ट करू शकता, तुम्ही स्वतःला आजारातून बरं करू शकता, इतरांना करू शकता. इंट्युशन पॉवर हे प्रचंड मोठं गिफ्ट आहे आपल्यासाठी. ओके. त्याच्यानंतर टेलिपॅथी. टेलिपॅथी म्हणजे काय, की अशी एखादी व्यक्ती आहे, तिला आपल्याला काहीतरी सांगायचं, पण आपलं शुद्ध चक्र ब्लॉक आहे, त्याच्यामुळे आपली हिंमत नाही समोरून जाऊन काहीतरी सांगायची. किंवा आपल्यात हिंमत आहे पण ती व्यक्ती समजूनच घेणार नाही म्हणून आपण त्या व्यक्तीला सांगायला जातो. पण असं काहीतरी असतं हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. किंवा वस्तूंना सुद्धा तुम्ही टेलिपॅथी देऊ शकता. एखादं मशीन बंद पडत असेल तर टेलिपॅथी म्हणजे काय, की तुमच्या थर्ड आय चक्रातून समोरच्या व्यक्तीच्या थर्ड आय चक्रामध्ये मेसेज पास करणं, की ह्या व्यक्तीने माझी ही गोष्ट ऐकलेली आहे, बाहेरून घरी येताना माझ्यासाठी ही व्यक्ती ही वस्तू घेऊन आलेली आहे. तुमच्या इथून त्यांच्या थर्ड आय चक्रामध्ये मेसेज जातो. ते रिसीव्ह पण करतात. कधी? ज्या वेळेला आपलं स्वतःचं थर्ड आय चक्र हे ऍक्टिव्ह असेल त्यावेळेला. ओके. अभ्यास आहे, गुरु आहे, नॉलेज आहे, अर्थात मुलांचा शालेय अभ्यास, मुलं असतील किंवा आपला कोणाचाही कुठलाही अभ्यास, जसं माझं. आता मी तुम्हाला हे शिकवते म्हणजे मी पण अभ्यास करते, मला पण हे आवडतंय. तर काय होतं, की या क्षेत्रामध्ये जे पण तुमचं असेल, तुम्ही जेही काम करत असाल, तो शेवटी तुमचा अभ्यास आहे. बरोबर? तर तिथे तुम्ही अधिक 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 प्रगती करणं, कॉन्सन्ट्रेट होणं, नवनवीन आयडियाज येणं, हे चक्र जर बॅलन्स असेल तर होतं. खरेपणा आपल्यामध्ये वाढतो आणि दूरदृष्टी, फोरसाइट. ओके. कल्पनेच्या पलीकडचं, जे अजून घडलंही नाहीये पण ते घडणार आहे ते आपल्याला दिसतं, म्हणजे दूरदृष्टी, फोरसाइट. ओके. पण हे चक्र जर डिस्बॅलन्स असेल तर काय होतं, आपल्याला सत्य स्वीकारता येत नाही, आपल्याला कळतंय आपलं चुकतंय, समोरचा माणूस आपल्याला सांगतोय पण आपल्याला प्रचंड राग आणि तिरस्कार येतो, आपल्याला ते पटत नाही, ऍक्सेप्ट नाही होत, ते सत्य आपण स्वीकारू शकत नाही, किंवा एखादी व्यक्ती कायमची सोडून गेली माहितीये पण ते सत्य आपण स्वीकारू शकत नाही, आपण कल्पना विश्वात राहायला लागतो, विचार रिजिड होतात, आपली तत्व रिजिड होतात, आपल्याला कळतंय आपलं तत्व चुकीचं आहे, त्यामुळे स्वतःचं आणि इतरांचं नुकसान होतंय पण तरी आपण त्या तत्वांवर राहतो. का? थर्ड चक्र ब्लॉक आहे. दुसऱ्यांचं न ऐकणं, स्वतः गोंधळात राहणं, इतरांना गोंधळात टाकणं, कान, नाक यांच्याशी संबंधित विकार हे होतात. ओके. सो गुरुची उपासना केली पाहिजे, जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. ओके. सेंट्रल नर्वस सिस्टीम, ज्याच्या जोरावर आपलं सगळं सुरू आहे, म्हणजे हा हात एवढा हलवायचा आहे तरी मेसेज कोण देत आहे? ब्रेन, ब्रेनचे न्यूरॉन्स, है ना. तर ते तर आपल्याला जागेवर ठेवायलाच पाहिजे, बॅलन्स ठेवायला पाहिजे. ओके. पुढचं चक्र आहे सहस्रार चक्र, क्राऊन चक्र. पण तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं, चक्र आपल्या शरीरात आहेत का? नाही, आपल्या ऑरामध्ये आहे. म्हणजे जो ऑरा तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये ती माणसाची आकृती होती, ते माणसाचं शरीर ते नश्वर आहे, प्राणज्योत निघाली की त्या शरीराची काय होणार आहे? माती, राख होणार आहे. पण तो जो ऑरा आहे त्या ऑरामध्ये हे चक्र आहे. मग चक्र सहस्रार इथे नाहीये, इथे स्पेस मध्ये. ओके. तर आहे सहस्रार चक्र, तिथे आहे 1000 पाकळ्यांचं जांभळ्या रंगाचं फूल स्ट्रक्चर. आणि गरज काय आहे? पॉझिटिव्ह थॉट्स, सकारात्मक विचार, अफर्मेशन, जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह विचार करणं, या चक्राची गरज आहे. जर नाही केले तर काय होतं? मानसिक भावनिक आजार. आणि याचंच रूपांतर कुठे होतं? पहिले तर ऑरा डिस्टर्ब आहे, का डिस्टर्ब आहे? कारण निगेटिव्ह थॉट घेतले, पॉझिटिव्ह थॉट नाही घेतले, जे गरज आहे ती. मग आता ऑरा ब्लॉक झालाय, मग पुढचा निगेटिव्ह थॉट कुठे जातो? त्या ब्लॉकेजेस मधून, जिथे ब्लॉक आहे त्या चक्रात जातो, मग त्या चक्रातले आजार होतात. मग आधी कसं तरी होतं, कसं कसं होतं?
म्हणजे मानसिक आणि भावनिक आजार होतात. आणि ते मानसिक आणि भावनिक आजार शरीराला सिम्पटम्स दाखवतात. इथं पण दुर्लक्ष होतं आणि त्याचं रूपांतर कुठे होतं? आजारात होतं, व्याधीत होतं. मग सहस्रार चक्राचं म्हणणं काय आहे की बाबा रे, तू फक्त माझी नीड पूर्ण कर. नीड काय आहे? पॉझिटिव्ह थॉट्स. तू फक्त पॉझिटिव्ह थॉट्स घे, बाकीचं मी बघून घेतो. असं कोण म्हणतं? आपला मेंदू आणि आपलं हृदय आणि आपलं सहस्रार चक्र. तर जी कोणी लोक इथे 21 डेजचं अफर्मेशन करत आहेत त्यांना माहितीये की काय आहे पॉझिटिव्ह थॉट्स. इथे अजून काय होतं? पॅरालिसिस. पॅरालिसिस जर होत असेल तर सहस्रार चक्र, त्याच्यानंतर हाय बीपी, डिप्रेशन, आध्यात्मिक सिद्धीमध्ये बाधा, कारण नॉलेज, पॉझिटिव्ह नॉलेज नाही घेऊ शकत आहे आपण. ओके. आणि चक्र बॅलन्स असेल तर काय होतं? आपली सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि आता तुम्हाला चांगलं कळतंय सकारात्मक ऊर्जा वाढली की काय काय होतं. मानसिक स्टेबल, भावनिक स्टेबल, म्हणजे शारीरिक स्टेबल, सगळीकडे स्वस्थ. सगळीकडे स्वस्थ असल्यामुळे आपलं काम आपण कसं करतो? मस्त. आणि आपलं काम मस्त झाल्यामुळे काय होतं? रिझल्ट जबरदस्त. बरोबर आहे. म्हणून रोज सकाळी उठलं की असं म्हणायला सांगितलं होतं तुम्हाला डे 1 ला की मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे म्हणून. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यात शेवटचं जे चक्र सांगितलं होतं, मूलाधार चक्र, तिथे कुणाचं अधिष्ठान आहे? गणपती बाप्पा. आणि सगळ्यात वरचं चक्र सहस्रार चक्र, तिथे कुणाचं अधिष्ठान आहे? गणपती बाप्पा. आधी ही तू, अंत ही तू. येतंय लक्षात? लॉजिक आहे, स्पिरिच्युअल सायन्स आहे, मेडिकल सायन्स आहे. तर आपल्याला फक्त आपल्या चक्रांना हील करायचं आहे. आपल्या चक्रांना आपण हील केल्यामुळे काय होईल? सगळ्या एरियामध्ये आपल्याला बॅलन्स मिळेल. तर अशा पद्धतीने ही चक्र आहेत. ओके. आज संख्या फारच कमी. सुरुवातीला मी सांगितलं म्हणून लेफ्ट झाले की काय? 600 रुपये सांगितल्यावर बरीच गर्दी कमी झाली. कंपल्सरी नाही सांगितलंय. ज्यांना मनापासून इच्छा असेल की आपल्याला काहीतरी चांगलं मिळालं, असंही 600 रुपये कुठेही खर्च होतात. आणि परत ह्या 600 रुपयात तुम्हाला घरपोच एक सुंदर असं गिफ्ट मिळणार आहे. ते हातात पडल्या पडल्या तुम्हाला वाव फिलिंग येणार आहे. ओके. तर उद्या बरोबर आपल्या रोजच्या वेळेवर 10:20 ला तुम्हाला लिंक शेअर केली जाईल. त्याच्यानंतर 10:30 ला आपली दीक्षा सुरू होईल. अट्युनमेंट प्रोसेस ज्याला म्हणतात किंवा शक्तिपात. म्हणजे जी युनिवर्स मधली फ्रिक्वेन्सी आहे हायेस्ट पॉझिटिव्ह, जिला रेकी म्हणतात, ती रेकी आणि तुम्ही, तुमची फ्रिक्वेन्सी, त्याचं कनेक्शन इथे केलं जाईल. ओके. तुमच्या ऑरामध्ये टॅपिंग केलं जाईल, ज्यामुळे तुमचा ऑरा हा काय होईल? कनेक्ट होईल. रेकीची ऊर्जा काय करते? या जन्मीचा भूतकाळ, मागच्या कुठल्याही जन्मीचा भूतकाळ वॉश आउट करते. बॅड कर्म. आणि ते बॅड कर्म निघून गेल्यामुळे अनेक एक्सपिरियन्स लिहून आहेत, व्हिडिओ फीडबॅक आहेत की रेकीची दीक्षा झाल्यानंतर हे काम झालं, ते काम झालं, ते काम झालं. का झालं? कारण आपले बॅड कर्मच आपल्यामध्ये येत होते, ते तिथे डिस्कनेक्ट केले जातात. ओके. तर आजच्या सेशन बद्दल कुणाला काही शंका, प्रश्न किंवा शेअरिंग असेल करू शकतात. अट्युनमेंट प्रोसेस बद्दल शंका, प्रश्न, शेअरिंग असेल तर ते करू शकतात. ठीक आहे. येस. एका वेळी एकच मॅच सुरू होईल. ओके. ज्योती त्यांचा हँडल झाला आहे. व्हिडिओ सुरू करा. येस, बोला. नमस्कार.
खूप छान. खूप छान म्हणजे व्यवस्थित शब्दात तुम्ही सगळं मांडलं. सगळ्यांच्या मनात हे आहे. पण एवढंच आहे, की कोणाला ते व्यक्त होता येत नाही. मला असं वाटतंय तुम्ही सगळ्यांचं एक प्रतिनिधित्व इथे करत आहात, की प्रत्येकाचा हा अनुभव आहे आणि जसं तुम्ही म्हटलात, की कालचा दिवस अप्रतिम होता आणि ती अनुभूती होती, तर खरंच ती अनुभूतीच होती. ती प्रत्येकाला शब्दात नाही व्यक्त करता येत. तर थँक यू सो मच तुम्ही असे अभिप्राय शेअर केल्यामुळे थोडंसं मला पण प्रेरणा मिळते पुढे पुन्हा चांगलं काम करण्याची. प्रत्येकाला ऊर्जेची गरज असते आणि ही जी रेकी शक्ती आहे किंवा जी डिव्हाइन एनर्जी आहे ती प्रत्येकाकडे आहे. ओके. पण जसं आपण आता औराचा व्हिडिओ पाहिला ना ती कुठेतरी ब्लॉक झालेली आहे. त्याच्यावर काम करायला पाहिजे आणि ती मॅजिक घडत नाही आपल्या आयुष्यामध्ये. तर प्रत्येकाने याचा अनुभव घ्या. कसं होतं ना ज्या वेळेला आम्ही लोक म्हणजे एखादा ट्रेनर असेल किंवा कुणीही असेल जो त्याचं प्रोडक्ट विकतोय तो कितीही कळकळीने सांगू दे म्हणजे आपलं हे प्रोडक्ट नाहीये फॉर एक्झाम्पल देते कारण आपल्याला तेच एक्झाम्पल चांगलं कळतं तर ज्या व्यक्तीचं ते प्रोडक्ट असतं तो विकत असतो ना तर त्याचं कुणी ऐकत नाही त्याच्यावर कोणाचा विश्वास नाही बसत पण ज्या वेळेला एखादा क्लायंट असा फीडबॅक शेअर करतो ना त्यावेळेला वाटतं की नाही हे खरं आहे तर तुमचा जो अभिप्राय आहे तर हे एक आहे ना अध्यात्म आहे स्पिरिच्युअल आहे की एक सोल जर्नी आहे आणि माझं फक्त इथे एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक सोल पर्यंत मी पोहोचली पाहिजे रेकी ग्रँडमास्टरला ते कर्तव्य दिलेलं आहे याच्या आधीच्या बॅच मध्ये तुम्हाला माहिती आहे इथे आता काही जणी आहेत आधीच्या बॅच मध्ये तर त्यांची दीक्षा पण झालेली आहे मी कधीच एनर्जी एक्सचेंज तोंडाने मागितला नाही मला तो समोरून परस्पर दिला गेला बऱ्याच जणांचा ओके पण बरेच जण अतिशय कृतज्ञ निघाले त्यांनी ना पुढे कुणाला सांगितलं ना स्वतःचं आयुष्य त्यांनी सुधारलं मग होतं काय की कुठेतरी ती एनर्जी माझी कनेक्ट आहे ज्यांच्या सोबत दीक्षा मी दिलेली ना तिथे काय होतं की ग्रँड मास्टरची एनर्जी तुमच्या सोबत आयुष्यभरासाठी कनेक्ट होते कॉड कट केली जात नाही हिलिंग मध्ये कॉड कट केली जाते पण दीक्षेच्या नंतर कॉड कट केली जात नाही मग असे जे काही लोक आहेत ना तर कुठेतरी ते फ्री मिळाल्यामुळे त्यांना व्हॅल्यू नाहीये आणि अशी संख्या लागते मोजकेच लोक आहे जे स्वतःहून एनर्जी एक्सचेंज देतात व्हॉट एव्हर जे काही असेल ते पण त्यांना व्हॅल्यू आहे त्यांनी प्रॅक्टिस केली आणि स्वतःचं आयुष्य त्यांनी सुंदर केलंय आणि कोणाला तरी अजून सांगून त्यांचं सुद्धा आयुष्य सुंदर केलंय तर ही सोल जर्नी सुरू आहे त्यांना भरपूर इथे आनंद मिळत आहे आणि ब्लेसिंग मिळत आहे तर माझी अशी इच्छा आहे
की जर तुम्ही इथे एवढा वेळ थांबत आहात, ऐकत आहात, तर नक्की याचं फळ तुम्हाला मिळालं पाहिजे. जर तुम्ही एनर्जी एक्सचेंज करत असाल, तर तुम्ही तिथं सिरियस होतात किंवा तुम्ही तिथे बांधील होतात. म्हणून माझी ही पहिली बॅच आहे 7वी. याच्या आधी 6 बॅच घेतल्या मी. त्यावेळेला कुणालाच मी एनर्जी एक्सचेंज तोंडाने मागितला नाही. पण मागच्या म्हणजे ही बॅच अनाउन्स केली, पण अजून सुरू व्हायची होती. त्यावेळेला माझ्या गुरूंचा, जे माझे रेकी ग्रँडमास्टर आहेत, म्हणजे ज्यांच्याकडून मला ते मिळालं रेकी, तर त्यांनी जरा माझी कान उघडणी केली आणि योग्य शब्दामध्ये फॅक्ट त्यांनी समजावून सांगितलं, की मी तुम्हाला सांगितलं ना, की आपण तुमच्या कर्मांमध्ये येतो. ज्या वेळेला आपण एनर्जी देतो, हिलिंग देतो किंवा दीक्षा देतो, तर त्या व्यक्तीच्या कर्मांमध्ये आपण जातो. हे तर मी सेकंड थर्ड लेवलला असंही शिकवते, पण मला काय वाटत होतं की मोस्ट ऑफ द पीपल कसे आहेत, त्यांना रेकी माहितीच नाही. त्याच्यामुळे त्यांना वाटतच नाही जाणून घ्यावं. ज्यांना माहिती त्यांना ती चुकीच्या पद्धतीने माहिती, काहीतरी वेगळंच आहे, म्हणून ते कनेक्ट होत नाही. म्हणून मी हे फ्री सेशन याच्यासाठी ठेवले की निदान हो कोण कोण सबकॉन्शियस माइंड हे जरी तुम्हाला कळलं तरी तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके, म्हणून माझा हा प्रयत्न होता. येस. अर्चना बाई बोला. ते आपण पुढच्या सेशन मध्ये घेत असतो. ओके, आता आज आपण 7 चक्रा समजून घेतले. ओके, उद्या आपली दीक्षा होईल. आता आपण 7 चक्रा क्लीन कसे करायचे हे पुढचं सेशन आपलं होईल. तिथे तुमचे संपूर्ण ऑरा आणि 7 चक्राची क्लिनिंग होईल तिथे. ओके, तर आणि म्हणजे एक मेडिटेशन होईल. जसं कालचं एक मेडिटेशन झालं ना आपलं, परवा एक झालं थँक्यूचं, काल झालं सॉरीचं. आता पुढचं होईल तिथे 7 चक्राचं क्लिनिक होईल. रेकी शक्तीच्या सोबत तुमची दीक्षा झाल्याच्या नंतर. तुम्ही दीक्षा घेत आहात याचा अर्थ तुम्ही ती समोरून मागत आहात. मग मी पण तुम्हाला रेकी हिलिंग देणार. तुमची स्वतःची रेकीची ऊर्जा असणार आणि त्याच्यासोबत आपण 7 चक्राचं मेडिटेशन करणार. ठीक आहे, 7 चक्रा क्लीन करणार आणि तिथून पुढे पुढच्या कोर्सला जे सेकंड लेवलला घेतील तर त्यांना बीज मंत्रांचं मेडिटेशन शिकवलं जाईल सेकंड लेवल मध्ये. ओके, येस. द्वारकाताई बोला. माईक सुरू करा. हॅपी मॉर्निंग. थांब आता त्या बोलतायत, आमचं झालं की तुम्ही बोला. द्वारकाताईंचं झालं. मला हे विचारायचं होतं की तुम्ही जे उद्याची दीक्षा देताय तर सकाळची होईल का 6च्या आतमध्ये एकदा 6:30 पर्यंत 5 ते 6च्या आतमध्ये? आज मी ना संध्याकाळपर्यंत कळवते. शक्यतो मला ह्या वेळेलाच घ्यायची उद्या, पण जर मला सकाळी शक्य होत असेल तर मी ती वेळ कळवते आज. ओके. बरं, आणि मला माझ्या या सगळ्या मैत्रिणींना सांगायचं की डिसेंबर मध्ये माझ्या मॅडमकडे पहिली दीक्षा झाली. मला ह्याच्या आधी बोलण्यात ताई तसंच तोडगोड खूप वाटत होतं आणि आताही वाटते, आणि माझी दुसऱ्या लेवलची याच्याकडे ऍडमिशन झालेली आहे, आता दुसरी लेवलला करायची आहे. खरंच सगळ्यांना खरंच खूप गरज आहे रेकीची, आणि खूप काही मिळते. आणि माझ्या अनुभवावरून आता मला सध्या 2 महिने झाले, तर माझ्या घरामध्ये माझे मिस्टर थोड्या कारणाने चिडचिड करायचे, तर आता त्यांची बिलकुल चिडचिड होत नाही. म्हणून मला खूप आनंद आहे की बाबा रेकीने मला म्हणजे किती आनंद दिला आणि किती मला समाधान मिळालं याच्यामध्ये. तर खूप छान आहे खरं रेकी हे सगळ्यांनी शिकलेच पाहिजे. आणि खूप आयुष्यामध्ये आपल्या फॅमिलीसाठी आपल्यासाठी खूप कामाचं आहे. खरंच सगळ्यांनी शिकायला. आणि हे मलाही आठवते की मी खूप जणांना सांगितलं, पण काय माहिती तुम्ही जे सांगता की ज्यांच्या नशिबात रेकी आहे त्यांनाच ते मिळते, त्यांना ते पडते. हो म्हणतात त्यांनी जॉईन होत नाही, हो म्हणतात त्या करते. मी अक्षरशः सगळे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करत असते की बघा तुम्ही ऐका, अनुभव ऐका लोकांचे, त्याच्यावरून तुम्ही शिका. तुम्ही ऐका, त्याच्यात पटेल तुम्हाला, विश्वास पटेल, पण खरंच पटत नाही. पण मग मी जोपर्यंत असं मला माझ्या मध्ये समजते की ज्यांच्या नशिबात आहे त्यालाच ते रेकी मिळते, बाकी काही नाही. पण खूप तुम्ही जे हळूहळू काय सगळ्यांना सगळ्यांच्या कल्याणासाठी तो असाच चालू ठेवा. आणि सगळ्यांकडनं तुम्हाला खरंच खूप आशीर्वाद मनापासून मिळतात तुमच्यासाठी आशीर्वाद. आणि मला खूप विशेष वाटते 60-70 वर्षाचे लोक सुद्धा तुम्हाला गुरु मानून नमस्कार करता येईल याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. तर खरंच खूप छान. मला पण खूप अनुभव आला याच्यामध्ये. मलाही ते 2 महिन्यापासून मला माझ्या घरामध्ये पण खूप आनंद आहे. खूप छान, धन्यवाद तुमचे.
तर रेकीला जो हे बघा कर्माचा फेरा कोणालाच चुकत नाही. ना प्रभू श्री रामचंद्रांना चुकला, त्यांनाही 14 वर्ष वनवासात असावं लागलं. ना श्रीकृष्णाला चुकला, मनुष्य जन्म धारण केलेला होता, बरोबर आहे, मनुष्य देह धारण केलेला होता. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की ते करू शकत होते, है ना, फिरवू शकत होते चक्र, पण नाही, तो नियम आहे, तो नियम आहे, तो त्यांनाही मोडता आला नाही. तर कर्माचा फेरा जोपर्यंत तुमचा चुकत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची रेतीची दीक्षा होत नाही. असं काहीतरी असतं की ज्याचे भोग भोगायचे असतातच आपल्याला, ते तेवढं सगळं इक्वल टू झाल्यानंतरच माणूस रेतीमध्ये येतो. असे खूप मैत्रिणी आहेत आपल्या की सगळे सेशन करतात पण नाही होत दीक्षा. अशा खूप मैत्रिणी आहेत की तुम्ही चांगला फीडबॅक शेअर केला की लगेच ग्रुप लेफ्ट करतात. मी रोज बघते. तुम्ही कुणाचा तरी नंबर मला सांगतात ऍड करा, मी ऍड केला, आपलं सेशन संपलं की ग्रुप लेफ्ट केला त्या व्यक्तीने, त्या मैत्रिणीने. असं खूप वेळेला होतं. आता तुम्हाला माहिती की चांगलं आहे, नॉलेज आहे, कुठलं काही इथे वेगळं नाहीये, पण आहे थोडेसे त्यांचे कर्म खूप बाकी आहेत. परमेश्वर त्यांना ते केल्याशिवाय नाही इकडं येऊ दे. येस. तर हे सगळं आहे. तर शक्यतो 10:30 ही वेळ उद्याची आहे, पण मी प्रयत्न करते सकाळी. सकाळी पण वेगळ्या गोष्टी असतात आपल्या. तर ग्रुपला तसा मेसेज येईल. रेकी म्हणजे दीक्षा घेण्याच्या पूर्वी काही तुम्हाला तयारी करावी लागते. तयारी म्हणजे आसन घेऊन बसा, पाणी घेऊन बसा, दिवा लावून बसा. याचा एक लिहिलेला मेसेज आहे. तो मेसेज मी तुम्हाला शेअर करेल ग्रुपमध्ये. ज्यांना दीक्षा घ्यायची असेल त्यांनी मला दीक्षा हवी असा क्लिअर मेसेज टाईप करायचा आहे. खाली तुमचं नाव, वय, गाव आणि एनर्जी एक्सचेंज कंपल्सरी नाही. ज्याला वाटेल त्यांनीच द्यायचा ₹600. ज्यांनी दिला त्यांनी ऍड्रेस पण द्यायचा. त्या ऍड्रेसवर एक सुंदर डिव्हाइन गिफ्ट तुम्हाला मिळेल. ओके, आता कोणीतरी ऍड्रेस मॅडम ते कुठल्या नंबरला तो एक ते कुठल्या नंबरला द्यायचं तुमचं? माझा ज्या नंबरवरून सारखे मेसेज येतात, ज्या नंबरवरून सारखे मेसेज तुम्हाला येतात ना, तो एकच नंबर आहे माझा, 9767 जो आहे. हा, पेमेंट नाही. ओके, लक्षात घ्या, लक्षात घ्या. ऐका. सॉरी सॉरी मॅडम सॉरी म्हणजे कसं रेकीसाठी दीक्षा बरं झालं तुमच्या तोंडून ते आलं, मला तो मुद्दा क्लिअर करायचा राहिला होता. ओके, माईक बंद करा. तर तुम्ही कुणीही मला ₹600 फी देत नाही आहात, मला देत नाही आहात. तो एनर्जी एक्सचेंज आहे. ओके, एनर्जी एक्सचेंज त्याला म्हटलं जातं. तुम्ही ऑकल्ट मध्ये आलात, तुम्ही जरी कन्सल्टेशन घेतलं, तुम्ही जरी क्रिस्टल्स घेतले, तुम्ही गायडन्स घेतलं, तुम्ही कोर्स घेतला, तरी त्याला फीज म्हणत नाही. फी मध्ये आपला ऍटिट्यूड असतो की मी त्या व्यक्तीला विकत घेतलेलं आहे, या पद्धतीने आपण वागतो. आपल्याला माहिती थोडस आपल्या आत विचार करा. आपण कुणाकडून काही प्रोडक्ट घेतलं, दुकानातून घेतलं तर आपण वाद घालायला जात नाही. ऑनलाईन घेतलं तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालतो, जसं काही आपण त्या व्यक्तीला विकत घेतलंय. ओके, इथे मी कुठलंही प्रोडक्ट विकत नाहीये. ही एक डिव्हाइन एनर्जी आहे. त्याच्यामध्ये ऍज अ रेकी ग्रँड मास्टर तुमच्या ऑरामध्ये टॅपिंग केलं जाणार आहे, तुमच्या सोल मध्ये टॅपिंग होणार आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्ट केलं जाणार आहे. याला एनर्जी एक्सचेंज म्हणतात. आणि हा एनर्जी एक्सचेंज एकदा का तुम्ही केला तो कुठल्याही सबबीवर रिटर्न रिफंड होणार नाही. ओके, अजूनही कुणाच्या मनात लॉजिक असेल, किंतु परंतु असेल तर कृपया पाठवू नका, कारण मी कंपल्शन केलेलं नाही. ओके, लक्षात घ्या, कंपल्सरी कुणालाच नाहीये. ठीक आहे, तर फीस म्हणायचं नाहीये, पैसे म्हणायचं नाहीये, एनर्जी एक्सचेंज म्हणायचंय. ठीक आहे. येस. मॅडम सकाळी झाला तर खूपच बरं होईल. 6:30 आपण आहे ना सकाळीच करत असतो, पण आज नेमकी एक ऍक्टिव्हिटी सुरू केली आहे सकाळी, तर बघते ते शेड्यूल थोडस शक्यतो सकाळीच करण्यापेक्षा. चालेल, कळवते. खूप छान झालं आमचं शुभम धन्यवाद त्याबद्दल. Thank you so आणि much. खूप म्हणजे खूप छान म्हणजे खूप डिफरन्स जाणवायला लागला, फरक जाणवायला लागलाय घरामध्ये सुद्धा. त्यामुळे त्याबद्दल पण धन्यवाद तुमचे. Thank you so much. बरं, चालेल, बघूया. पोल टाकते मी, पोलवर आपण बघू.
सकाळची एक वेळ देते आणि ह्या वेळेची एक वेळ देते. ओके. दीक्षा झाल्यानंतर आपलं ऍक्टिव्हेशन असणार आहे की तुम्हाला काय मिळालंय ते आपण ऍक्टिव्हेट करणार आहोत, ते तुम्हाला फील होणार आहे. ओके. तुमच्या घरातल्या पाण्याची चव तुम्ही कडू पण करू शकाल, गोड पण करू शकाल आणि खारट पण, तिरसाची पण चव. सगळे मॅजिक 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 उद्यापासून तुमच्या इथून सुरू होणार आहे. आणि आजपर्यंत मी जे सेशन संपताना म्हणते असे हात करू, ते उद्यापासून तुम्ही पण करणार. तुमचे पण हात असे होतील. आपल्याला देणारं व्हायचंय. ओके. आपल्याला देणारं व्हायचंय. हे चक्र उद्या तुमचं ऍक्टिव्हेट होईल. तुम्ही सुद्धा मला आशीर्वाद द्यायचे उद्यापासून असे हात करून. ओके. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेला कुणाला काहीतरी देता, ठीक आहे, कुठल्याही कोर्सची फी असेल, आपल्या इथेच नाही म्हणत आहे मी, किंवा कुठलीही वस्तू विकत घेत असाल, तर तुम्ही जे देतात त्याच्या कैक पटीने तुम्हाला रिटर्न येतं, यावर विश्वास ठेवा. कधी? देताना मनात चांगला भाव असेल तर. जी तुम्ही मनी एनर्जी पुढे पाठवणार आहात ना, जी मनी एनर्जी पुढे पाठवणार आहात त्याला थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा आणि माझ्याकडे पुन्हा मल्टिप्लाय होऊ नये असं म्हणा. हा मनी मंत्र मी ओघात तुम्हाला आजच देऊन टाकला. जबरदस्त आणि पॉवरफुल आहे. जो पण मनी तुम्ही देणार, आता तुम्ही जरी 600 रुपये देणार असाल एनर्जी एक्सचेंज, तरी त्याला म्हणा की माझ्या आयुष्यात मल्टी मिलियनियर टाइम्स मल्टिप्लाय होऊन परत येईल. ज्यांच्या आयुष्यात जातोय त्यांना प्रचंड सुख आणि समृद्धी दे आणि माझ्याकडे रिटर्न येताना मल्टिप्लाय होऊ नये. तर बघा कसं मॅजिक घडेल. ओके. येस. चलो थांबूया. मॅम मला एक विचारायचं होतं, हा. ते ग्रुपवरती डेली अफर्मेशन जे देत आहे ते पण ब्लँक पेजवरच देण्यात आहे का? काही जण आता सध्या नोटबुक वर लिहितायत, पण सुरुवातीलाच एकदम नाही सांगत. मग असं होतं की खर्च आहे किंवा असं काय आहे, म्हणजे जोपर्यंत पटत नाही ना तोपर्यंत मी सांगत नाही. पण एक तर पूर्ण कोऱ्या व्हाईट पेज वर लिहायचं असतं रेड पेनाने किंवा ब्ल्यू पेनाने. हे कॉमन कलर आहे. ओके. त्याच्यानंतर येलो पेजेस, पूर्ण ब्लँक येलो पेजेस येतात, त्याची एक डायरी येते, त्याच्यावर तुम्ही रेड पेनाने लिहू शकता. म्हणजे व्हाईटच्या पुढेही जाऊन येलो पेजेसवर रेड पेनाने. ओके. येस. आणि मग अजून पुढे जर तुम्ही गेलात पुढच्या लेवलला, तर प्रत्येक रंगाचं महत्व प्रत्येक प्रॉब्लेम साठी असतं किंवा सोल्युशन साठी असतं. ठीक आहे. येस. कोमलताई बोल. हा मॅडम, ते दिवसाचा चॅलेंज आहे ना, तर ते स्किप झालंय माझ्याकडून थोडं. तर ते परत सुरू करायचं पहिल्या दिवसापासून. म्हणजे कितीला होतं का सुरुवात केली होती? हो, सुरुवात केली होती, पण मध्ये 3 ते 4 दिवस मला स्किप झालं. हा, मग जिथून स्किप झाले ना ते इन्फॉर्मेशन सुरू करा ना पुढे. हो, चालेल. यस. कोण आहे? सोनाली का सुवर्ण कुणाचं तरी fan. बोला ताई, तुमचा व्हिडिओ ब्लर आहे. बरं, मी सुवर्ण बोलतेय. हा बोला. मी आता सध्या ते तुम्ही सांगितलंय ना, तर ते नाही मला माझी होते. तर तिथे मी जसं मला लागलं ना, की ते रात्री म्हणतात की काय करते म्हणजे. त्याच्यामुळं माझ्याकडे जेवढं available आहे घरात होतं, त्याच्यातच मी घ्यायला सुरुवात केली. आणि माझा एक point होता जो माझ्या भावाला मी सांगतेय की मी स्वतः हे करते. लाईक नाहीये, तर तुम्ही पण किती बहिणीला असं नसतं. काही वेळ जाऊ द्यावा लागेल. तुम्ही आधी रेकी एनर्जीला कनेक्ट व्हा, त्याच्यानंतर तुम्ही त्याला मेसेज पास करू शकता. ओके. आधी तुम्हाला तुमची एनर्जी वाढवावी लागेल, तुमची फ्रिक्वेन्सी, तुमची पात्रता. आधी तुमचं पात्र संपूर्ण भरा, त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना सांगायची गरज नाही पडणार तोंडाने. तुम्ही जस्ट इथून इंटेन्शन पास करणार आणि ते स्वतः तुम्हाला आपल्या ग्रुपची लिंक पाठवणार. ओके. तर आपल्याला स्वतःला पाहायचंय, महिला स्वतःला पाहायचंय, पण ते इम्पॅक्ट असल्यामुळे तिला पाहता येत नाही. होईल होईल, येतच नाहीये करून. ऐकतील ते, पण तुम्ही आधी स्वतःची एनर्जी वाढवा आणि त्याच्यानंतर त्यांना ते पास करा इंटेन्शन.
ओके, चलो थांबूया मग आता. येस, मला ही संधी दिली, एवढा वेळ मला ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू. ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य प्रदान करो. ही रेकी चरणी प्रार्थना करते. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग, ऑलवेज ब्लेसिंग, ऑलवेज ब्लेसिंग. आय लव्ह यू सो मच ऑल.